आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंना मनसे सोबतची युती हवी आहे। मात्र राज ठाकरे युतीबाबतचे आपले पत्ते ओपन न करता सावध भूमिका घेताना दिसतायत। यात संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने केलेला मोठा सर्वे आता समोर आलाय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिकेवर युतीचा झेंडा फडकू शकतो असा अंदाज आहे। बघूया याबाबतचाच हा स्पेशल रिपोर्ट। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत सस्पेन्स वाढलाय। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय परिस्थिती बघूनच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे। संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला एक सर्वे आता समोर आलाय। ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा जिंकतील, यात मनसे 25 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक वॉर्डात सर्वे। ठाकरे बंधूंची युती मुंबईत 100 पेक्षा जास्त जागा जिंकेल। एकत्र लढल्यास मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील। ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर सर्वाधिक नुकसान मनसेचं होईल। स्वतंत्र लढल्यास मनसेला 10च्या आत तर ठाकरेंच्या शिवसेनेला 60 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ठाकरे बंधू एकत्र न आल्यास मुंबई महापालिकेत सत्ता राखण्यात अपयश येईल। मराठी मतांचं विभाजन न झाल्यास दोघांना 100चा पल्ला पार करणं अवघड नाही। राजकारणातले ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय चिंतन शिबिर सुरू आहे। यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरेंनी युतीबाबत मोठं विधान केलंय। विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच मर्यादित होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं स्पष्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षरित्या सबुरीचा सल्ला दिलाय। याच वक्तव्याचा धागा पकडत उद्योग मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंनी महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे। औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू। आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही। आम्ही आशावादी आहोत, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत। महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना, मला माहिती आहे। तुम्ही उगाचच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गडगडाट करू नका। काही लोक एवढी उतावळी झालेली आहे की स्वतःच्या मोर्चाला लोक जमू शकत नाहीत म्हणून मनसेच्या कार्यक्रमामध्ये जायचं, स्वतः आता निवडून येऊ शकत नाहीत म्हणून मनसेबरोबर युती करायची, असा उतावळीपणा आहे मला असं वाटतं। बाकी मला याच्याबद्दल काय बोलायचं नाही। राजसाहेब योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। तरी देखील आज देखील सांगतो की महायुतीमध्ये राजसाहेब जर सामील झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते, तेव्हा शिवसेनेला 84 जागा, भाजपला 82 जागा आणि मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 50 पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत। मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेची शिवसेना निष्प्रभ ठरेल असं दिसतंय। त्यामुळे यावेळी मनसेचे कार्यकर्तेही ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीसाठी उत्सुक आहेत। मला असं वाटतं राजसाहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही, आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे महायुतीने हा विचार केला आहे। किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल। 51% मतं घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू। मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असले तर ते एकत्र राहणार आहेत नाही का त्याची माहिती नाही आहे। आणि मला असं वाटत नाही की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील, आणि उद्धव ठाकरेंनी मला असं वाटतं की त्यांच्यासोबत राजकीय अलायन करू नये। मराठीच्या मुद्द्यासाठी ठीक आहे, मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा सुटलेला आहे। मुंबईतील मराठी मतं हा शिवसेनेचा मुख्य आधार आहे। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर शिंदेची शिवसेना आणि मनसे सुद्धा मराठी मतांचे 3 वाटेकरी झालेत।
आणि त्यामुळं मराठी मतांसाठी उद्धव ठाकरे यांना मनसे सोबतची युती हवी आहे. त्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे नेते मराठी मतांसाठी एकत्र राहिले पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडतायत. मात्र राज ठाकरे यांनी युतीबाबत सस्पेन्स वाढवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची धडधड आता वाढलेली आहे. नरेश कदमसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.